मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 2च्या अपक्ष नगरसेवक पदाच्या उमेदवार ज्यांचं चिन्ह आहे शिट्टी, त्या डॉक्टर ऋतुजा कल्पेश भगत. तर मतदारांकडे ज्या वेळेस हे जातात त्यावेळेस मतदार यांच्याकडे आकर्षित होतात, कारण त्या उच्च शिक्षित आहेत आणि विकासाचे प्रश्न सोडवण्याची जाण आहे, दूरदृष्टी असलेलं एक महिला सक्षम नेतृत्व आहे. आणि या ठिकाणी नुकताच आता मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रचार रॅली काढण्यात आली आणि प्रचार रॅलीमध्ये या ठिकाणी हजारो मतदारांनी प्रतिसाद दिलेला आहे. तर उमेदवार या ठिकाणी आहेत, आम्ही उमेदवाराकडनं जाणून घेतोय. काय सांगाल की तुम्ही एक उच्च शिक्षित आहात, विकासाची जाण असलेला उमेदवार आहात, तुम्ही प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तुमचं उत्साहात स्वागत होतोय, प्रत्येक मतदार तुमच्या जवळ येतात, काय सांगाल कसा? नमस्कार, मी डॉक्टर ऋतुजा कल्पेश भगत, प्रभाग क्रमांक 2 मधून उत्कृष्ट उमेदवार म्हणून आदरणीय सुनील अण्णा शेळकेंनी माझी उमेदवारी जाहीर केली आहे. जसं सर्वांना माहीत असेल, माझे दोन्ही कुटुंब भगत आणि काळोखे दोन्ही कुटुंबांचा राजकीय आणि सामाजिक यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. तसेच माझी स्वर्गवासीय आई सुनीता विजयराव काळोखे याही राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष होत्या. मीही हा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये कुठल्या मूलभूत गरजा असतील, लाईट, कचरा असेल, दिवेबत्ती, ह्याचं मी पूर्णपणे अजून ह्या कशा अजून अपडेटेड होऊ शकतात, किंवा व्यायामशाळा, मी एक डॉक्टर आहे, डेंटिस्ट आहे, सो माझ्या प्रभागात आरोग्याचा मी खूप मोठा एक उपक्रम गाजवणार आहे. काय महिलांसाठी, महिलांचा विचार करून मी आज हे पाऊल उचलणार आहे. जसे तुम्ही अण्णांच्या मागे आहात, माझ्या मायबाप जनतेला हेच मला म्हणणं आहे की तुम्ही माझ्याही पाठी असेही विश्वास देऊन मला ही सेवा करायची संधी द्यावी. धन्यवाद. मी या संधीचं नक्की सोनं करेल. एक संधी मला द्या. तुम्ही महिला सक्षम उमेदवार आहेत, तर महिलांचे अनेक प्रश्न असतात. महिला सुरक्षा असेल, महिला सबलीकरण असेल, सक्षमीकरण असेल. आता जर आपण पाहिलं की इंद्रायणी महाविद्यालय, तिथून ज्या मुली ये जा करतात त्यांना अनेक वेळा रोड रोमिओचा सामना करावा लागतो, त्यांना सुरक्षितता वाटत नाही. या प्रश्नासाठी काय कराल? बरोबर आहे. महिलांसाठी माझं चाललंय सीसीटीव्ही प्रत्येक प्रभागात, माझ्या प्रत्येक मेन रोडवर सीसीटीव्ही बसवणार आणि मी एक 24 तास एक कॉल सेंटर ओपन करणार आहे, जिथे माझ्या प्रभागातले लोक कुठलेही त्यांचे प्रश्न असतील, एक फोनवर त्याचा सोडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार. माझी लोक 24 तास अवेलेबल राहणार आहे तुमच्यासाठी. महिलांसाठी नक्की सीसीटीव्ही हे तर प्रथम आहे माझ्यासाठी. मुली कॉलेजला येतात, लांबून येतात, आई वडील खूप विश्वासाने त्यांना पाठवतात, तर मी पूर्ण प्रयत्न करणार आहे माझ्या प्रभागात ह्याचा पूर्णपणे मी त्यांच्यासाठी लाभ देईल. तर उमेदवार आहेत, उमेदवारासोबत प्रचार करणाऱ्या ज्या भगिनी आहेत, माता भगिनी, काय सांगाल नेमकं की तुम्ही ज्यावेळेस तुमचा उच्च शिक्षित एक महिलांचं सक्षम नेतृत्व असलेल्या डॉक्टर ऋतुजा कल्पेश भगत आहेत यांचा प्रचार करताना कशा पद्धतीनं प्रतिक्रिया येतात, काय सांगाल? नमस्कार, मी शुभदा क्षितेश काळोखे. ह्याचं प्रश्नाचं उत्तर मी असं देईल, आज खूप आनंद होतोय की आज त्यांच्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून ते आज अपक्ष सुनील अण्णा शेळकेंच्या पाठिंबाने आज ते पाऊल उचलून दररोज आम्ही प्रचार करतोय. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. फक्त मी सगळ्यांना विनंती ही करेल, एक संधी नक्की त्यांना द्या, कारण आज ते एवढ्या उच्च शिक्षित असून त्यांनी ह्या काय म्हणू क्षेत्रात पदार्पण करून आज त्यांच्या खूप मोठ्या मोठ्या इच्छा आहेत लोकांसाठी काम करण्याचं. सो तर बरेचशा या ठिकाणी महिला आहेत, काय सांगाल, कसा प्रतिसाद भेटतोय? काय नाव, काय सांगाल? नमस्कार, मी मनीषा महेश रघुवंशी. प्रथमतः मी ऋतुजाताईंचं अभिनंदन करते आणि आपल्या प्रभागात प्रभाग क्रमांक 2 मधून अण्णांनी यांची उमेदवारी जाहीर केली आहे, तर नक्कीच यांचं हे विजयी होणार हे आम्ही निश्चिंत आहोत की हे निश्चयी विजयी होणार. कारण आपल्याला एक
यंग उमेदवार भेटणार आहे आणि मेन म्हणजे ते सुशिक्षित आहेत आणि इथं जे काही समस्या आहेत त्या सोडवण्याच्या त्या खूप प्रयत्न करतील हे मला 100% अशी गॅरंटी आहे. म्हणून सगळ्यांनी मी विनंती करते की आपण ऋतुजाताईंना भरघोस मतांनी विजयी करावं. धन्यवाद. तुम्ही प्रचार करत असताना आम्हाला कैलासवासी सुनीताताई विजयराव काळोखे यांची आठवण आली की प्रत्येक राष्ट्रवादीच्या त्या पूर्वाश्रमीपासून राष्ट्रवादी पक्षामध्ये सक्रिय असायच्या. प्रत्येक प्रचाराच्या वेळेस मग कुठलाही प्रचार असेल तर त्या सर्वात पुढे आज तुम्ही दिसल्यानंतर आम्हाला ताईची आठवण आली, त्याबद्दल काय सांगाल? माझं दुर्दैव आहे की आज माझी आई नाहीये. बरेच लोकांना जे मला ओळखतात हे माझ्या आईच्या नावानी की तू सुनीताताईंची मुलगी आहे, म्हणजे तिचं एवढं मोठं काम आहे आणि तिच्या इच्छेसाठी मी हे पद मला मिळू किंवा नाही, मी तिच्या इच्छेसाठी कायम लोकांसाठी अवेलेबल असणार आहे. आणि जसं अण्णांना सगळ्यांनी संधी दिली आहे तशी मलाही संधी द्यावी, त्याचं मी नक्की सोनं करेल. तुमचं चिन्ह काय आहे आणि मतदारांना काय विनंती करा? माझं चिन्ह शिट्टी आहे. तर माझी खूप इच्छा आहे 2 डिसेंबरला सर्वांनी शिट्टीला जोरदार बटन देऊन मला विजय करावं. तर ऋतुजा ताईंच्या नावामध्येच विजय आहे, त्यामुळं ऋतुजा ताईंचे वडील जे आहेत ते विजयराव काळोखे आहेत. काय सांगाल प्रचाराच्या बाबतीत, कसा प्रतिसाद भेटतोय, काय सांगाल? आज प्रभाग क्रमांक 2 मधून माझी मुलगी डॉक्टर ऋतुजा कल्पेश भगत ही आज आपल्या समोर मताच्या माध्यमातून आपल्याला मताचं या ठिकाणी कौल मागत आहे. मी आपल्या सर्व 2 मधील प्रभागातील सर्व माझ्या माता भगिनी, युवक असतील, महिला असतील यांना मी कळकळून विनंती करतो की आपण तिला एकदा संधी द्या. त्या संधीचं सोनं 100% आल्याशिवाय राहणार नाही. कारण अण्णांच्या रूपाने अण्णांनी तिच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे. अण्णांची यावेळी ती जेव्हा विजय त्याचं घोषित होईल त्यावेळेस मी तुम्हाला या प्रभागातील सर्व माझ्या माता भगिनींना मी कळकळीची विनंती करतो की जे काही प्रश्न असतील, पाणी प्रश्न असन, पटदिवे असतील, रोडचा प्रश्न असन, महिलांचा सुरक्षेचा प्रश्न असन, तुमचं कॅमेरे असतील, व्यायामशाळा असेल, आरोग्याचे प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न मी तुम्हाला जास्त नाही सांगत. तिचा विजय झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्या कामाला सुरुवात होईल एवढं अभिवचन मी माझ्या मुलीच्या वतीने देतो. आणि दुसरं एक सांगतो, या प्रभागामध्ये जे काही युवक असतील त्यांनाही आज प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने रोजगार उपलब्ध होण्यासाठी मी एक कामगार क्षेत्र मोठ्या प्रमाणात काम करत आहे. मी माझ्या 2 नंबर प्रभागातील प्रत्येक घरातील जे कोणी असतील बिचारे ज्यांना कामाची संधी असेल त्यांनी मला लवकरात लवकर मला संपर्क करून जे काही मला त्यांना न्याय देता येईल त्या प्रत्येक घरामध्ये मी 100% न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. माझ्या मुलीला आपण त्या प्रत्येकाने आशीर्वाद रूपी त्यांना मत देऊन तिला नगरपालिकेत पाठवा एवढीच विनंती करून मी थांबतो. धन्यवाद. तर या ठिकाणी उच्च शिक्षित अपक्ष नगरसेवक पदाच्या ज्या उमेदवार आहेत डॉक्टर ऋतुजा कल्पेश भगत, या ठिकाणी प्रचार रॅलीला उदंड असा प्रतिसाद भेटतोय. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. बरं, काय नाव तुमचं, काय सांगाल? माझं नाव सुचंद्रिका रामदास काळोखे. आमची मुलगी डॉक्टर ऋतुजा कल्पेश भगत हिला प्रभाग क्रमांक 2 मधनं जी उमेदवारी मिळाली आहे तिचं चिन्ह आहे शिट्टी. तुम्हाला प्रभाग क्रमांक 2 मधनं तडफदार आणि उच्च शिक्षित असं नेतृत्व मिळालेलं आहे. त्याचं ती सोनं पण करणार आहे. तसंच तुमच्या पाठीमागे ती कायम उभी राहणार आहे. तुम्ही तिला एक वार संधी द्यावी ही सगळ्यांच्या वतीनं मी विनंती करते आणि शिट्टीलाच मतदान करावं ही नम्र विनंती.